आज आपण गुढीपाडवा स्पेशल अगदी झटपट बनणारी व्हेज थाळी पाहणार आहोत। तर या थाळीमध्ये अगदी चमचमीत अशी बटाट्याची भाजी, शेवयाची खीर, वरण भात, कांदा भजे आणि कुरकुरीत असे हे छोटाले पापड आणि टम्म फुगलेल्या पुऱ्या बनवणार आहोत। रेसिपी सुरू करण्याच्या आधी तुम्हाला व तुमच्या परिवाराला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा। तर नमस्कार, भाग्यश्री कुकिंग चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात। सर्वात पहिल्यांदा बटाट्याची भाजी बनवण्यासाठी आपण पेस्ट तयार करून घेऊयात। त्यासाठी इथे मी 2 कांदे चिरून घेतलेत, 1 टोमॅटो घेतलेला आहे आणि 3 ते 4 लसणाच्या पाकळ्या आणि छोटासा अद्रकचा तुकडा आपल्याला मिक्सरमधून बारीक अशी पेस्ट करून घ्यायची आहे। इथे पाहू शकता मस्त अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे। इथे कढईमध्ये मी 2 ते 3 स्पून तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 स्पून जिरे टाकलेलं आहे। तर जिरे चांगलं फुलेपर्यंत परतून घ्यायचं। त्याच्यामध्ये 1 ते 2 तमालपत्र टाकलेले आहे आणि आपण जी पेस्ट बनवून ठेवलेली आहे ती टाकून घेतली। आता आपल्याला पेस्ट चांगली 5 मिनिट तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे, त्यामुळे कांद्याचा जो वास आहे तर तो कच्चा वास निघून जाईल। इथे पाहू शकता मस्त अशी आपली पेस्ट परतलेली आहे, तेल सुटलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये मसाले टाकून घ्यायचे आहेत। तर इथे मी पाव चमचा हळद टाकलेली आहे, 1 चमचा धना पावडर, 1 चमचा किचन किंग मसाला आणि 2 चमचे मी इथे काश्मीरी मिरची टाकलेली आहे। तर मसाले आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायचे आहे तेलामध्ये, त्यामुळे आपली भाजी आणखीनच चवदार लागते। आता यामध्ये मी कट करून ठेवलेला बटाटा टाकलेला आहे। तर बटाटाचं मी साल काढून तो थोडासा मोठालाच कट केलेला आहे, साल नाही काढलं तरी काहीच हरकत नाही। आणि व्यवस्थित हा बटाटा 1 मिनिट या मसाल्यामध्ये परतून घ्यायचा आणि त्यावरून आपण गरम पाणी टाकलेलं आहे। तर आता व्यवस्थित असं आपल्याला जितकं पातळ हवं असेल तितकं पाणी टाकायचं आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने। इथे तुम्ही पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे। आता आपण यामध्ये चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। तर मीठ टाकल्यानंतर एकदा व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घेते। आता यानंतर आपल्याला हा बटाटा शिजवून घ्यायचा आहे। तर मी झाकण ठेवून 5 ते 7 मिनिट हा मंद आचेवरती शिजवून घेतलेला आहे। इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे। आता यावरून मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे आणि हे व्यवस्थित चमच्याच्या साहाय्याने हलवून घेते। आता आपण बटाटा शिजला आहे की नाही ते चेक करूया। तर इथे मी हाताने चेक केलेला आहे। तर इथे व्यवस्थित असा बटाटा शिजलेला आहे। अगदी 5 ते 7 मिनिटामध्ये हा बटाटा शिजतो आणि आपण हे 2 मिनिट आणखी असंच गॅसवरती ठेवणार आहे, त्यामुळे मस्त अशी तरी येते आणि चमचमीत अशी बटाट्याची भाजी तयार आहे। तर आता आपण वरणाला फोडणी देऊन घेऊयात। तर इथे मी कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे, त्यामध्ये 1 चमचा मोहरी टाकलेली आहे। तर मोहरी व्यवस्थित तडतडली की यामध्ये 1 चमचा जिरे टाकलेलं आहे। जिरे व्यवस्थित फुलल्यानंतर इथे बारीक कट करून ठेवलेला लसूण टाकलेला आहे। तर व्यवस्थित हा परतून घेतल्यानंतर आपल्याला जितकं तिखट हवं असेल तितकी इथे हिरवी मिरची टाकून घ्यायची। तर व्यवस्थित हिरवी मिरची परतली की यामध्ये मी बारीक कट केलेला टोमॅटो टाकलेला आहे। तुम्हाला जर टोमॅटो आवडत नसेल तर नाही टाकला तरी काहीच हरकत नाही आणि मी थोडासा कढीपत्ता पण टाकलेला आहे। फोडणी व्यवस्थित परतल्यानंतर यामध्ये मी पाव चमचा हळद टाकलेली आहे। तर व्यवस्थित परतून घ्यायचं। आता यामध्ये आपण जी डाळ शिजवून ठेवलेली होती ती डाळ टाकून घ्यायची। तर इथे मी बारीक करून डाळ ऑलरेडी ठेवली होती, तर ही डाळ मी टाकून घेतली आहे। तर या डाळीमध्ये मी तुरीची डाळ आणि मुगीची डाळ मिक्स करून शिजवून घेतलेली आहे। यामध्ये मी गरम पाणी टाकलेलं आहे। तुम्हाला जितकं वरण पातळ हवं असेल तितकं पाणी वाढवू शकता। तर इथे मी थोडंसं पाणी वाढवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये चवीसाठी मीठ टाकलेलं आहे। तर मी इथं व्यवस्थित असं हे मिक्स करून घेतले। आता इथं आपण वरणाला मस्त अशी उकळी आणून घेणार आहोत। त्याआधी इथे मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे। या पद्धतीने जर वरणाला फोडणी दिली तर त्याची चव आणखीनच अप्रतिम लागते। तर एक मस्त अशी उकळी आणून घ्यायची। इथं आपलं वरण पण तयार आहे आणि एकदम रुचकर लागतं। तर एकदा या पद्धतीने नक्की करून पहा। आता आपण शेवयाची खीर बनवून घेऊयात। त्यासाठी इथे कढईमध्ये मी 1 चमचा तूप टाकलेलं आहे, त्यामध्ये मार्केटमध्ये ज्या शेवया मिळतात त्या अर्धा वाटी शेवया घेतलेल्या आहेत। आता ह्या तुपामध्ये आपल्याला चांगल्या खरपूस भाजून घ्यायच्या आहेत। तिथे पाहू शकता मस्त असा कलर आलेला आहे। आता ह्या शेवया मी काढून घेते। आता आपल्याला याच कढईमध्ये मी थोडंसं तूप वाढवलेलं आहे आणि त्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स टाकलेले आहेत। तर कट करून मी हे ड्रायफ्रूट टाकलेले आहेत। तर तुम्हाला जे आवडत असतील ते तुम्ही टाकू शकता। आता त्यानंतर मी इथे मनुके टाकलेले आहेत। आता आपल्याला हे पण व्यवस्थित असं रोस्ट करून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मस्त असं कलर बदललेला आहे, ड्रायफ्रूट्स आपले रोस्ट झालेले आहेत। आता या कढईमध्ये मी 2.5 वाटी दूध टाकलेलं आहे आणि यामध्ये आपण जे रोस्ट करून ठेवलेल्या शेवया आहेत त्या शेवया टाकून घ्यायच्या। तर व्यवस्थित हे चमच्याच्या साहाय्याने हलवून घ्यायचं
आणि आपल्याला जितकं गोड हवं असेल तितकी आपण साखर टाकून घेणार आहोत। तिथे व्यवस्थित मी साखर टाकून घेतलेली आहे। आता हे चमच्या साहाय्याने हलवून घ्यायचं, एक मस्त अशी उकळी आणून घ्यायची आणि त्यानंतर मी इथे विलायची पावडर टाकलेली आहे। ते एकदम खमंग असा वास सुटला आहे आणि आपण जे रोस्ट करून ठेवलेले ड्रायफ्रूट्स होते ते टाकून घेतलेले आहेत। आता हे व्यवस्थित आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे। इथे पाहू शकता मस्त अशी उकळी आलेली आहे आणि आपली शेवयाची खीर पण तयार आहे। आता आपण भजे तयार करून घेऊया। तर इथे मी बेसन पीठ घेतलेलं आहे, त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकलेली आहे आणि जी पेस्ट टाकलेली आहे त्यामध्ये हिरवी मिरची, जिरे आणि लसूणची पेस्ट बनवलेली आहे आणि आपण हातावरती चुरगळून ओवा टाकलेला आहे। तर ओव्यामुळे एकदम खमंग असा वास येतो आणि भजे पण खूप छान लागतात। ते चवीनुसार मीठ टाकलेलं आहे। आता आपण जो कांदा कट करून ठेवलेला आहे तो कांदा टाकून घेतला आहे। तर पहिल्यांदा मी कोरडंच हे मिक्स करून घेते आणि नंतर जसं आपल्याला पाणी लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकून हे व्यवस्थित असं मिक्स करून घेते। तिथे मी थोडं पाणी टाकून व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे। आता यामध्ये मी फ्रेश कट केलेली कोथिंबीर टाकलेली आहे, त्यामुळे एकदम मस्त असा वास येतो आणि भजे खायला तर खूप रुचकर लागतात। तर इथे आपलं भज्याचं मिश्रण रेडी आहे। आता आपण कुरकुरीत असे वेगवेगळ्या आकाराचे मार्केटमध्ये हे पापडी म्हणू शकतो किंवा पापड म्हणू शकतो, हे मिळून जातात। तर हे तळून घेते, त्यामुळे आपल्या जी थाळी आहे त्याची आणखीनच शोभा वाढेल। अगदी 2 मिनिटामध्ये हे कुरकुरीत असे तळून तयार होतात। आता आपण भजे तळून घेऊयात। तर इथे मी हाताने भजे टाकून घेतलेले आहेत, त्यामुळे आकार पण व्यवस्थित येतो। तर इथे पाहू शकता एकदम कुरकुरीत असे भजे अगदी 2 मिनिटामध्ये तळून तयार होतात आणि हे कांदा भजे खायला तर खूप रुचकर लागतात। तर इथे मी भजे तळून घेतलेले आहेत। आता आपण पुऱ्या बनवून घेऊयात। तर कणिक मी आधीच मळून ठेवलेली होती, थोडीशी जाडसरच मळलेली आहे, जास्त पातळ मळलेली नाही आहे, त्यामुळे आपल्या पुऱ्या व्यवस्थित अशा फुगतात। तर इथे मी एक चपातीच्या आकाराचा गोळा घेतलेला आहे आणि हा व्यवस्थित असा लाटून घेते। तर यामुळे काय होतं, पुऱ्या व्यवस्थित अशा एकसारख्या बनतात। तर तुम्ही एक छोटा गोळा घेऊन पण लाटून घेऊ शकता। तर इथे मी ग्लासच्या साहाय्याने ह्या पुऱ्या करून घेते। अगदी झटपट बनवून तयार होतात आणि अगदी एकसारख्या होतात, त्यामुळे लहान मोठ्या होण्याचा काहीच प्रश्न नाही आहे। तर इथे व्यवस्थित अशा मी करून घेतलेल्या आहेत। तर साईडचं हे आवरण मी काढून घेते। इथे आपल्या 4 पुऱ्या एकाच वेळेस तयार आहेत। इथं मी व्यवस्थित अशा ह्या काढून घेते। तर इथे पाहू शकता मस्त अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत। आता आपण ह्या अशाच बाकीच्या पुऱ्या पण तयार करून घेऊयात। तेल व्यवस्थित असं गरम झालेलं आहे। आता याच्यामध्ये मी पुरी टाकलेली आहे। ते पाहू शकता मस्त अशी टम्म पुरी फुगलेली आहे आणि या पद्धतीने जर तुम्ही कधी केल्या नसतील तर एकदा नक्की करून पहा, अगदी टम्म फुगतात आणि एकसारख्या होतात। इथे आपल्या पुऱ्या पण तयार आहेत। आता आपण थाळी बनवून घेऊयात। तर इथे मी थाळीमध्ये चमचमीत अशी बटाट्याची भाजी, शेवयाची खीर, वरण, भात आणि इथे कांदा भजे ठेवलेले आहेत। आता यामध्ये आपण जे आपण पापड तळलेले होते ते वेगवेगळ्या आकाराचे पापड ठेवलेले आहेत, एकदम टम्म फुगलेल्या अशा पुऱ्या ठेवलेल्या आहेत आणि सलाडमध्ये आपण काकडी आणि लिंबू ठेवलेलं आहे। आता आपण भातावरती थोडंसं वरण टाकून घेतोय आणि त्यावरती तुपाची मस्त अशी धार दिलेली आहे। इथे आपली व्हेज थाळी तयार आहे, अगदी झटपट बनते। तर एकदा नक्की तयार करून पहा। तर थाळी कशी वाटते हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। धन्यवाद।